नमस्कार. 2024च्या विधानसभेची निवडणूक लागून बराच कालावधी लोटला. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या तुतारीचंच काम करत होतो. फक्त घरात बसून करायचं का रस्त्यावर जाऊन करायचं एवढाच विषय होता. खरं तर 2019ची विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाल्यानंतर सातत्यानं मी 2024ची विधानसभा निवडणूक लढवायची म्हणून जनतेमध्ये राहण्याचा प्रयत्न केला. सामाजिक कार्यक्रम असतील, जनतेच्या अडचणी असतील, कुणी मारल त्या हाकेला ओ द्यायचा असेल, 24 तास उपलब्ध राहण्याचा प्रयत्न मी माझ्या परीने केला. मला माहित नाही तो पुरेसा होता का नव्हता, परंतु लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत एखादा दुसरा कुणी सहकारी वगळता 2024ची विधानसभा निवडणूक लढवायची असे कोणाला वाटत होतं असं मला तरी वाटत नाही. परंतु लोकसभेला 50,000पेक्षा जास्त मताचं लीड आलं आणि या तालुक्यामध्ये अनेक इच्छुक तयार झाले. वरिष्ठांच्या पण लक्षात आलं नाही की हे कशामुळे एवढं लीड मिळालं आणि प्रत्येकाला वाटायला लागलं की ह्या धावत्या गंगेमध्ये आपण हात धुवून घ्यावा. अनेक इच्छुक तयार झाले. इच्छुक तयार होणं काही चुकीचं नाही, परंतु जर आपण बघितलं तर गेल्या 5 वर्षामध्ये सातत्यानं सगळ्यांना एकत्र करणं असेल, जनतेला एकत्र करून कार्यक्रम करणं असेल, सामाजिक कार्यक्रम करणं असेल किंवा सत्ताधाऱ्यांच्या चुका जनतेसमोर आणणं असेल, हे अखंडपणे काम मी त्या ठिकाणी केलं. आणि मग जनतेने म्हणायला सुरू केलं, दगड जरी उभा राहिला तरी निवडून येतो. आणि ह्या एका वाक्यामुळं त्या ठिकाणी अनेक उमेदवार तयार झाले. मग मला असं वाटलं की आता लोकांची अपेक्षा दगडाची होती, आता तर तरुण असा तडफदार युवक कार्यकर्ता, कर्तव्यदक्ष असा कार्यकर्ता त्या ठिकाणी पक्षाने उमेदवार दिलाय. तरी सुद्धा लोकांना काय अडचण आहे, प्रत्येक जण मला फोन करतोय की बाबा आपण बाहेर पडलं पाहिजे. खरं सांगायचं तर राजकारणामध्ये प्रत्येक जण आपल्या पदरात काहीतरी पडावं यासाठी करत असतो. कोण पैसे मिळवायसाठी पळत असतो, कोणाला मान सन्मान पाहिजे असतो म्हणून पळत असतो, कोणाला जनतेची सेवा करायची म्हणून पळत असतो. मला या तालुक्यामध्ये परिवर्तन करायचं म्हणून मी माझी आर्थिक, मानसिक, शारीरिक, कौटुंबिक सगळी हानी करून या ठिकाणी कायमस्वरूपी माणसात राहण्याचा प्रयत्न करत होतो. पण जर आपण उमेदवार होत नसेल, जनता आपलं नाव घेत नसेल, कुणाला पण द्या एकाला म्हणत असेल किंवा ज्याची क्षमता नाही त्यांना थांबा म्हणत नसेल, तर मग आपण निवडणुकीचं राजकारण करायचं का या निर्णयापर्यंत मी आलो होतो. आणि मी ठरवलं होतं की यापुढे निवडणुकीचं राजकारण करायचं नाही. आपण ज्या पक्षात आहोत त्या पक्षाशी प्रामाणिक राहायचं, कुणाशी बिनकामाचं वैर घ्यायचं नाही आणि कुणाशी बिनकामाची सलगी पण करायची नाही. ह्या हेतून मी या ठिकाणी घरात बसलो होतो. असंख्य अफवा, कुणी म्हटले की पॅकेज दिला असेल, घरात बसवलं असेल, काय असेल. सगळ्यात जास्त दुःख मला मी मॅनेज झालो म्हणल्यामध्ये मला होतं. आपण आज बघतोय की अनेक मंडळी या ठिकाणी, शिवाजी कांबळे असतील, शिवाजी सावंत असतील, ह्या मंडळींनी एवढा विरोध करून सुद्धा सत्ताधाऱ्यांना पाठिंबा दिला. निवळ त्यांना दोष देण्यामध्ये अर्थ नाही. त्यांना ह्या भूमिकेपर्यंत काय यावं लागलं, या तालुक्यामध्ये नेतृत्व तयार होऊ द्यायचं नाही ही भूमिका कुणी घेतली आणि मग त्यांना हे निर्णय कशासाठी घ्यावे लागले याचा सुद्धा जनतेने विचार करावा लागेल. आज आपल्या तालुक्यातल्या कार्यकर्त्याची, मतदाराची अवस्था काय झाली. जसा मल्टी चार्जर असतो, सॅमसंगचा मोबाईल आला, एक पिन लावा, ऍपलचा मोबाईल आला, दुसरी पिन लावा, अजून मोटोरोला आला, तिसरी पिन लावा. कार्यकर्ता हा एका जागेला एकनिष्ठपणे थांबायला तयार नाही. आणि मग बोलत असताना कुणी बी व्हा, कसं बी व्हा, कुणी बी तुमच्यातलं एक जण व्हा, जर कार्यकर्ता आणि जनता काम बघणार नसेल तर माझ्यासारख्या माणसानं राजकारणामध्ये राहणं बरोबर नाही. आणि ह्या विचारानं माझ्या मनामध्ये घर केलं होतं आणि म्हणून मी या ठिकाणी घरात बसून पक्षाचं काम करायचा निर्णय घेतला होता. जसं जसं वातावरण चाललं तसं तसं स्टेजवर बोलायला कोण नाही, मी फक्त विरोध करायचा का आणि मी त्याग केला तरच परिवर्तन होणार का, या सगळ्या गोष्टीचा विचार माझ्या मनामध्ये येत होता.
परंतु गेल्या 2-3 दिवसातलं वातावरण बघता आणि त्या दिवशी उपळायला सभा होती, जयंत पाटील साहेबांचा मला फोन आला. म्हटले, अरे तू घरात बसलायस, असं होत असतं, पक्ष मागं पुढं विचार करत असतो कधीतरी. मला नेते मंडळीबद्दल तक्रारच नाही. माझी तक्रार ही माढा तालुक्यातील जनतेच्या विरोधात होती की मी खरं बोलतो ह्याचं प्रायश्चित्त मला मिळतं, माझं अनेकांना आवडत नाही. तुम्ही का खरं बोलला नाही? तुम्ही सांगायचं, संजय कोकाटे तुम्ही थांबा, आपण शिवाजी नानाला देऊ. शिवाजी नाना तुम्ही थांबा, आपण घाटणेकराला देऊ. घाटणेकर तुम्ही थांबा, आपण नितीन कापसेला देऊ. परंतु तुम्ही फक्त सांगितलं की दगड दिला तरी चालेल, या ठिकाणी निवडून येणार आहे. आणि मग माझ्यासारख्याला वाटतं की दुसऱ्यांनी कुणी 500 माणसं गोळा केली, मला आठवत नाही. दुसऱ्यांनी कुणी सामाजिक कामासाठी 4 पैसे खर्च केले, मला आठवत नाही. मग आपण एकट्यानंच हे का करायचं? पैसे खर्च करायचे, वेळ घालवायचा, विरोध पत्करायचा आणि माप मात्र कुणाच्या तरी पदरात टाकायचं. आणि याच्यासाठी मी थांबलो होतो. परंतु माझ्या लक्षात आलं की अभिजित पाटलासारखा कार्यकर्ता, छोट्या राजकीय पार्श्वभूमी नसणारा कार्यकर्ता स्वतःच्या कर्तृत्वावर आज या ठिकाणी आलाय आणि तो अडचणीत आहे. पक्षाला गरज आहे. मला पैसे देऊन घरी बसवणारा किंवा मला पैसे देऊन प्रचारात लावणारा अजून तरी कुणी आला नाही, किंवा माझ्या तोंडाला पाणी सुटलं असं काय पॅकेज मला कुठनं आलं नाही. फक्त अभिजित आबासाठी आणि पक्षासाठी. आणि तुम्ही सगळी मंडळी एवढी जण फोन करताय की बाबा या तालुक्यामध्ये जर कोण नसेल तर काय करायचं. आणि मला हीच भीती होती की 5 वर्ष आपण सक्रिय राहिलो, पुन्हा जर आपण स्टेजवर जाऊन मतं मागितली तर पुढची सुद्धा 5 वर्ष आपल्याला जनतेसाठी द्यावी लागेल. आणि राजकारणात हातात पदरात काही पडत नसताना पुढची 5 वर्ष द्यावी असं मला वाटत नव्हतं, म्हणून मी थांबलो होतो. परंतु आज इतक्या कार्यकर्त्यांचे फोन आणि मेसेज होते की बाबा तुम्ही निर्णय घ्या, बाबा तुम्ही निर्णय घ्या. तुम्ही निर्णय नाही घेतला तर ह्या तालुक्यामधील जनता बबनदादाच्या मागे जाईल आणि बाहेरच्या लोकांवरती विश्वास ठेवून काम करायला कुणाची तयारी नाही. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो की मी आज सक्रियपणे प्रचारामध्ये उतरण्याचा निर्णय घेतलाय. परंतु प्रत्येक माणसाकडे कर्तव्य असतं. मी सुद्धा एका मुलीचा बाप आहे, मला सुद्धा कर्तव्य आहे. माझं 4 डिसेंबरला मुलीचं लग्न आहे. खरं तर निवडणुका 1 महिना पुढे गेल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अडचणीच्या झाल्यात. परंतु मी ज्या ज्या ठिकाणी मला जमेल, मोठ्या सभा असतील किंवा मोठी गावं असतील, त्या प्रत्येक ठिकाणी येऊन पक्षाची आणि अभिजित आबाची भूमिका मांडण्याचा प्रयत्न करीन. जे कुणी मी सक्रिय नाही म्हणून घरात बसले असतील किंवा नैराश्यात गेले असतील, त्या सगळ्यांना सांगतो, नशिबात असावं लागतं. नशीब जर असेल तर कुणी हिरावून घेऊ शकत नाही. आपल्या नशिबात नव्हतं, आपल्याला मिळालं नाही. परंतु यापुढं आपण पुन्हा एकदा प्रयत्न करूया. सगळ्यांनी या तालुक्यामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी प्रयत्न करूया. विशेष करून या तालुक्यातील युवकांना माझी विनंती आहे की तुम्हाला आता येत्या 10 दिवसामध्ये खूप काय करायचंय. आणि आपण ह्या 10 दिवसामध्ये सगळेजण, आज सोशल मीडियाच्या ह्याच्या जमान्यामध्ये 1 तासामध्ये सगळीकडे मेसेज जाऊ शकतो. तुम्ही सुद्धा आज सक्रियपणे या प्रचारामध्ये सहभागी व्हावं अशी विनंती करतो. आणि मी माझं दुःख गिळून आज ज्या जनता मला बाहेर या म्हणती त्यांच्यासाठी बाहेर येतोय. शंभू महादेव 100% भविष्यामध्ये आपल्याला यश देईल, आपला उमेदवार विधानसभेत जाईल अशी अपेक्षा व्यक्त करूया आणि सगळ्यांनी सक्रिय होऊया.